नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया सारंग आणि सगळे काही मीटिंगमध्ये बिझी असतात. सावली मात्र सारंगची वाट पाहत बाहेरच थांबलेली असते. आता तो नवीन प्रॉडक्ट असतो त्याचं तो साबण कसा विकायचा किंवा मार्केटमध्ये त्याचं कसं आणायचं, जास्तीत जास्त त्याचं खप कसं झाला पाहिजे, प्रत्येकजण आपल्या पद्धतीने मत मांडत असते. आता ऐश्वर्या सांगत असते की कसं काय करायचं म्हणजे जास्त काय प्रॉडक्ट आपलं विकलं जाणार आणि मार्केटमध्ये नावही होणार. ऐश्वर्याचं असं म्हणणं असतं की आपले जे प्रोडक्ट आहे आपण स्टँडर्ड लोकांना द्यायचं. फक्त बाबा म्हणतात ऐश्वर्या 1 मिनिट, आता सध्या आपल्याला बेस वाटवणं महत्त्वाचं आहे, स्टँडर्ड कस्टमरने घेतलं पाहिजे हे महत्त्वाचं नाही आहे. त्यामुळे आपण आधी आपलं कस्टमर वाटवायचा प्रयत्न करू. ते स्टँडर्ड असो किंवा तो लो असो, फक्त आपलं प्रोडक्ट जास्तीत जास्त खपलं पाहिजे याच्याकडे आपण लक्ष द्यायचं. स्टँडर्ड गिराईक घेते की नॉर्मल गिराईक घेतं याच्याकडे फारसं कल नसावं मला असं वाटतंय. ऐश्वर्या हो डॅड, तुम्ही म्हणताय तसं करूया. आता याची खूप महत्त्वाची मीटिंग चालू असते. सावली कुणाला काही विचारते नाही आणि डायरेक्ट त्या मीटिंगमध्ये रूममध्ये आलेली असते. येते आणि डायरेक्ट तिथे उभी राहते. सारंग तिला बघतो. तिला तर मला भयंकर राग आलेला असतो, सावलीशी मीटिंगमध्ये डायरेक्ट आली म्हणून. आता सारंग म्हणतो मी समजावतो माझ्या पद्धतीने, बघा तुम्हाला पटतं की काय. सारंग आता उठलेला असतो, सगळ्यांना काही समजून सांगायला तेवढं समोर दिसते ती काय सावली आलेली असते. सारंगने मीटिंग असते ती सोडून देतो आणि डायरेक्ट सावलीला आली म्हणून तिच्याकडे बोलायला जातो. सावली आता इतक्या धावपळ्याने आली की काय अर्जंट आहे की. सावली का म्हणते माफ करा, मी असं यायला नको होतं, पण काय ना तुमचा रुमाल राहिला होता आणि तो रुमाल तुमच्यासाठी लकी आहे, तो देण्यासाठी एवढी घाईघाईने मी आली. सावलीने एवढ्या घाईघाईने रुमाल आणलाय हे बघून सारंगला हसायला आलेलं असतं की मी म्हटलं होतं की तो दिलेला रुमाल माझ्यासाठी लकी असतो. आणि सावली खरंच धावपळ करत तो रुमाल घेऊन आलेली असते. अगं सावली, रुमाल तर माझ्यासाठी लकी आहे, पण सगळ्यात जास्त तू माझ्यासाठी लकी आहेस. तुला कळतंय का, रुमाल फक्त निमित्त आहे, पण तुझ्या हाताने रुमाल मला मिळतोय ना, ती गोष्ट माझ्यासाठी लकी आहे, मी असं म्हणालो होतो. आता सारंग बोलत असतो तोपर्यंत तिलोत्मा फक्त बघते, काही बोलत नाही. पण जेव्हा सारंग म्हणतो सावली ये ना बस येते, तेव्हा मात्र तिलोत्मा मध्येच बोलते. सारंग 1 मिनिट, पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवायच्या असं ठरवलं आणि मला असं वाटतं की आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त तुला ते कळतंय. पर्सनल लाईफ वेगळी आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी आणि तू तसंच वागव अशी मला अपेक्षा आहे. काही ती कस्टमर म्हणून बसू शकते ना, कंपनीचा तर काही संबंध नसला तर एक कस्टमर एक गिराईक म्हणून ती बसलीच पाहिजे. तिलाही कळायला पाहिजे प्रोडक्ट कसं आहे आणि काय हे. बघ सारंग प्लीज तिला ते बसू नको. बिझनेस आणि फॅमिली यामध्ये फरक असावा आणि तो उत्तम प्रकारे तुला करता येतो आणि आताही तेच करा असं मला अपेक्षित आहे. सारखं तिलोत्मा त्याला प्रेमाने समजून सांगत असते, कारण समोर ते सर बसलेले असतात आणि त्याच्यासमोर काही तमाशा नको असा असतो. सारंग म्हणतो आई काही झालं तरी सावली मला इथेच हवी आपल्यासोबत. कदाचित तिला बिझनेस वगैरे काही कळत नाही, पण तरी ती इथेच बसावी अशी माझी अपेक्षा आहे. एक स्त्री या नात्याने पॉईंट ऑफ व्ह्यू फार महत्त्वाचा आहे तिचा. तिलाही काहीतरी मत मांडण्याचे अधिकार आहे की बघू तिचं मत काय म्हणणं काय असं मला वाटतं आई. आणि जबरदस्तीने सारंग सावली तिथेच बसतो मीटिंग रूममध्ये. आता सारंगने मीटिंगला सावलीला बसवलेलं असतं. सावली काही माहिती नसतं किंवा कशाबद्दल काही बोलता येत नसतं. अगदी सारंगने बसवलं म्हणून ती बसलेली असते. तिलोत्मा आणि ऐश्वर्याला सगळ्यात जास्त राग आलेला असतो आणि जे सर बोललेले असतात जे कुतुंबीने आणि सारंगकडे बघायला लागलेले असतात. आता सारंग समजून सांगायला लागलेलं असतो की आपण प्रोडक्ट कसं तयार करतो आणि कोणासाठी ते विकायचं. आपल्याला फक्त स्टँडर्ड गिराईक जर धरलं तर जास्त खप होणार नाही. सर्वसामान्यासाठी जर आपलं प्रोडक्ट दिलं तर सगळ्यात जास्त खपही होईल आणि मार्केटमध्ये सगळ्यांसमोर त्यांचं नावही होईल. त्यामुळे मला असं वाटतं की बाबा जे काही म्हणताय ते योग्य आहे. आणि जे ऐश्वर्या वहिनी म्हणते ते फारसं काही मला पटलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपण जे प्रोडक्ट करतो ते बजेट फ्रेंडली असावं असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्यांनाच त्या वस्तूचा उपयोग घेता येणार आणि किती गरीब असो किती श्रीमंत असो प्रत्येकजण ती वस्तू खरेदी करून तिचा वापरही तितकाच होणार असं मला वाटतं. बरोबर आहे का मी जे सांगतोय ते ऐश्वर्या वहिनी? तुझं कस्टमरला टार्गेट केलं ते जर आपण टार्गेट पकडलं तर या साबणीची किंमत वाढणार आहे. मग सारंग वाढू दे किंमत. अगं ऐश्वर्या वहिनी, आपल्याला वस्तूची साबणीची किंमत वाढवायची नाही आहे, त्याची किमतीमध्ये आपल्याला जास्त सेल करायचा आहे. ऐश्वर्या वहिनी, मुळात माझे विजन्स नाही. माझं विजन काय आहे मी तुला परत एकदा सांगतो, म्हणजे तुझ्या चांगलंच लक्षात येईल. आपल्या देशातील सर्वसामान्य मुलगी म्हणजे प्रत्येक गरीब असो किंवा श्रीमंत असो प्रत्येकाला या साबण वापरते आणि या साबणाचं जे काही महत्त्वाचं आहे किंवा जी काही क्वालिटी आहे तिच्यापर्यंत पोहोचावी हीच माझी इच्छा आहे. आणि आपण जर हाय क्वालिटी किंवा हाय रेंज ठेवली तर सर्वसामान्यापर्यंत हा साबण पण कधी पोहोचणार नाही. तुला कळतंय का ऐश्वर्या वहिनी? तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू बघते तुझं वेगळं आणि माझं म्हणणं आहे ते वेगळं आहे. कदाचित माझ्या म्हणण्यानुसार आपण जर पुढे गेलो तर जास्तीत जास्त साबण खप होईल असं मला वाटतं आणि तिला परवडणारसुद्धा असणार. त्यामुळे ती रेग्युलर त्याची वापरही करू शकते. आता
जे सर आलेले असतात मीटिंगसाठी ते म्हणतात ग्रेट, खरंच ही आयडिया मला आवडली आणि सारंग सर जे बोलत आहे ते खरंच मला पटलेलं सुद्धा आहे. ते तर सरसुद्धा त्याच्या पद्धतीने समजून सांगायला लागलेले असतात. मी सुद्धा यांच्याबद्दल खूप काही माहिती वाचली आहे आणि आता माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा मी जे सांगतोय ते तुम्हाला सगळ्यांना पटतंय का. ते सर म्हणतात अजूनही भारतीय संस्कृतीमध्ये रंगाला नंबर दिले जातात. खूप सुंदर असले तर 1 नंबर, त्यापेक्षा जरा बरे असले तर 2 नंबर, त्यापेक्षा जरा खालची असली तर 3 नंबर, असे नंबर वाईज त्यांना मुलीला त्यांनी क्रेडिट केलेलं असतं किंवा तिची क्वालिटी ठरवली असते. अजूनही नंबर्सला इतकं महत्त्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, ते नंबर्स आपण लक्षात घेऊ. हा माझा साबण सगळ्यांसमोर आणावा अशी माझी इच्छा आहे. आता त्या सरांनी काय म्हणायचं असतं अगदी स्पष्ट करून सांगितलेलं असतं आणि सरांचं म्हणण्याचं या सगळ्यांना पटलं सुद्धा असतं. आपल्याला ती मानसिकता बदलायची. आतापर्यंत जी सगळ्यांची मानसिकता परफेक्ट झाली आहे ती मानसिकता बदलायची. आपण असं म्हणूया. ते सर म्हणतात चेहऱ्यावर चढलेलं आयुष्य भरेल, अशी काहीतरी टॅगलाईन करू की त्यांनी आपल्या साबणाकडे सगळे अट्रॅक्ट होतील आणि जास्तीत जास्त आपले साबण विकला जाईल. आता ते सर जे बोलले असतात तिलोत्तमा सर म्हटले ते अगदी पटलेलं असतं आणि ती म्हणते हो तुम्ही म्हणताय ते मला पटलंय आणि अगदी आपण असंच काहीतरी करूया. आता बाबांनी ते आवडलेलं असतं पण सारंग थोडंसं आता विचार करायला लागलेलं असतो. ते मकरंद सरचे बोलते ते ऐश्वर्या खूप आवडले असते. येस मॉम, सौंदर्यावर फोकस बसला पाहिजे. आता तिलोत्तमा, ऐश्वर्याने ते मकरंद सर तिघे सोबतच असलेले असतात. सौंदर्यावर फोकस म्हटल्यावर सौंदर्य ही सगळ्यात आवडती गोष्ट असते तिलोत्तमाची आणि ऐश्वर्याची. बरोबर त्या सरांनी तिची गोष्ट समोर आणलेली असते. सगळी महत्त्वाचे बोलणं चाललेले असतं. सावली याच्यातील काही कळत नसतं. ती सावलीमध्येच म्हणते की एक सुचव, मी मला काहीतरी सुचले. आता तिलोत्तमा भयंकर अशी चिड आलेली असते कारण हिला काही कळत नाही. तरी मध्ये बोलायला गेलेली असते तिलोत्तमा. तर रागाने बघ त्यांनी सावली म्हणते तू बोलणार आहेस होय. सारंग म्हणतो सावली तुला बोलायचं का, बोल, तुला काय सुचलंय ना ते सांग. आम्हाला आवडेल तर ठीक आहे, नाही तर असू दे, पण तुला बोलायचं आहे ना ते महत्त्वाचं. बोल सावली तुला काय बोलायचं. सारंग म्हणतो अगं सावली त्याच्यासाठी तुला थांबवलं, तुला काहीतरी सुचणार आणि तू काहीतरी बोलणार. बोल सावली म्हणते हे बघा रंग उजळले सगळं काही खोटे आणि सगळेच लोक करतात आणि रंग उजळले ह्या अट्रॅक्शनच्या प्रत्येक माणूस ती वस्तू खरेदी करतो. आपण असं काहीतरी वेगळं करू की त्याने लोकांना विश्वासही पटेल आणि जास्तीत जास्त आपल्याला साबणाचा खपही होईल. आता लगेच ते मकरंद सर म्हणालेले असतं मॅडम तुम्ही आत्ताचे आला आणि तुम्हाला या गोष्टीत काही नॉलेजही नाही तरी तुम्ही मध्येच बोलताय. ही कंपनी इतकी उंचीवर जी नेली आहे त्यापैकी एक मी सुद्धा आहे. तिलोत्तमा मॅडम सोबत प्रत्येक वेळेला मी सुद्धा असतो आणि कंपनी मोठी करायला माझं सुद्धा हातभार आहे. त्यामुळे मी जी आयडिया दिली तीच परफेक्ट आहे आणि फायनल आहे. तुम्हाला फारच माहिती नाही ना, मग तुम्ही प्लीज बोलू नका असं मला वाटते. सारंग म्हणतो मकरंदजी एकदा तिचं म्हणणं तर ऐकून घ्या, पटलं तर आहे नाही तर असू द्यात. आता सारंगच्या म्हणतात सारंग तू इतका टॅलेंट आहे त्याबद्दल मला काहीच वाद नाही, पण तुझी चॉईस तर कळते मला. आपण सौंदर्याबद्दल बोलते आणि सौंदर्याबद्दल तुझी चॉईस मला दिसते आहे. मकरंद जरा कुचकेपणाने हसलेला असतो आणि त्याचं हे बोलणं आणि वागणं सारंगला बरोबर कळलेलं असतो. तो सावलीकडे बघतो आणि हसलेला असतो. मकरंद जे बोललेलं असतो ते सावलीला कळलेलं असतं आणि सारंगला असं काय राग आलेलं असतो. त्या मकरंदच्या सावलीने पटकन तिथून बाहेर निघून गेलेली असते आणि सारंग उठतो आणि म्हणतो सावली थांब, पण सावली काय थांबत नाही आणि सावली निघून गेलेली असते. सारंग डायरेक्ट म्हणतो मकरंदजी तुम्ही आता जे बोलला ते मला अजिबात आवडले नाही आणि पटले मला सुद्धा नाही. कुणाचंही पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला बोलण्याचा काही एक अधिकार नाही. तुला मग म्हणत असते सारंग तू जरा शांत बसतोस का आणि प्लीज खाली बस. सारंग असू दे तू खाली बस. आणि हे बघ मकरंदजी मस्करीला लिमिट असते. मीटिंगमध्ये फक्त प्रोफेशनल गोष्टी घेत बोलली पाहिजे. तुम्ही चेष्टा करता करता पर्सनल गोष्टी आणायच्या आणि टोमणे मारायचं योग्य कितीपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का. आता मकरंद जागेवरच गप्प झालेला असतो आणि खाली मान घातलेली असते. सारंगने अगदी सभ्य भाषेत त्याची चांगलीच उतरवलेली असते कारण मकरंदने कुठेतरी सारंगच्या आणि सावलीचे अपमान केलेला असतो आणि तो सारंगला अजिबातच आवडलेला नसतो. तिलोत्तमा सारखी म्हणते सारंग शांत बस प्लीज, सारंग बोलू नको, पण सारंग काय ऐकत नाही आणि त्या मकरंदला बोललेलंच असतो आणि तो मकरंद सुद्धा प्रामाणिकपणे लगेच म्हणतो सॉरी सारंग, तुला जर वाईट वाटलं असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी. खरंच मी अगदी गमतीत म्हटलो, पण तुला इतकी वाईट वाटलं तर सॉरी. हा मला माहीत नव्हतं तुला इतकं वाईट वाटणार आहे. मकरंदने हा विषय जागेवरच संपण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता त्यांनी माफी मागितलेली असते. मी कंपनीचे बिझनेस पार्टनर आहे. बिझनेस पार्टनर असून त्याच्या लक्षात येतं की त्याचं खरंच चूक झाली आहे म्हणून त्यांनी माफी मागितलेली असते. सारंग त्याचं काही अपमान करत नाही. त्याचं मान राखून सारंग फक्त तिथून निघून गेलेला असतो. पण सारंगशिवाय कुठलीही मीटिंग पूर्ण होणार नसते हे तिलोत्तमाला माहीत असतं. फायनल डिसिजन हा सारंगचा असतो. तिलोत्तमा सारंगला खूप थांबण्याचा प्रयत्न करते पण सारंग काही
थांबत नाही आणि तिथून निघून गेलेला असतो. मकरंदने सारंगच्या समोर तर म्हटलेलं असतं, पण सारंग निघून गेल्यावर म्हणतो की असं थोडी आहे, मला जे योग्य वाटलं तेच मी बोललो. एवढंच बोलल्याने एवढं काय राग आलाय त्याला. आता स्वतःची बाजू सावरत मकरंदने काय वाटतं ते सांगितलं असतं. आता सारंग मात्र रागाने सावलीच्या मागे आलेला असतो आणि सावलीलाही घाईघाईने ऑफिसच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते. सावली चाललेलीच असते. तितक्या सारंग तिला शोधत आलेलाच असतो. सावली लगेच थांबलेली असते. सारंग म्हणतो, सावली आय एम रिअली सॉरी सारंग सर, तुम्ही कशासाठी माफी मागताय? तुमचं काय चूक यामध्ये? मला सवय सारंग सर, लहानपणापासून सगळ्या गोष्टी ऐकत आली मी, तुम्ही सॉरी म्हणू नका. सारंगने सावलीला विचारलेलं असतं, तुझं काय म्हणणं आहे मला सांग, मला आवडलं तर आपण बघू. सावली म्हणते, निसर्गाला जर सगळं माणसं एकाच मापात तोलायची असती तर प्रत्येक माणूस वेगळा का बनला असता, बरोबर आहे का सारंग सर? सारंगचं आता लक्षात आलेलं असतं सावलीला एक्झॅक्टली काय म्हणायचं. आणि सावली जे बोलते, सावलीने आयडिया सुचवलेली असते ती अगदी परफेक्ट अशी पटलेली असते. आता सारंगला खूप आयडिया आवडलेली असते आणि सारंग चाललेला असतो आतमध्ये. सगळ्यांनी जी सावलीने सांगितली आहे ती आयडिया सांगण्यासाठी. सावली म्हणते, सारंग सर तुम्ही आतमध्ये मीटिंग करा, आता मी जाते, मी घरी चालली आहे आणि मला खूप उशीर झाला आहे. सारंग म्हटलेलं असतो जातो. आता सावली चाललेली असते घरी आणि सारंग गेलेलं असतो मीटिंग हॉलमध्ये. सावलीने जे म्हणणं सांगितलं ते म्हणणं सगळ्यांना सांगण्यासाठी आता तिलोत्तमा किंवा ते सर बसलेले असतात. सगळ्यांचा विचार ठरलेला असतो आणि टॅगलाईन ही परफेक्ट अशी त्यांची कन्फर्म झालेली असते आणि हीच टॅगलाईन द्यायची असं ठरलेलं असतं. फक्त ते लोक सांगतात की सारंग असं ठरवले. सारंग घाईघाईने कागदावर काहीतरी लिहितो आणि म्हणतो, ज्या मुलीचं तुम्ही आता अपमान केला ना, त्या मुलीने अशी काही टॅगलाईन सुचवली की तिचं टॅगलाईन मी ठेवणार आणि तीच टॅगलाईन सगळ्यांना आवडणार. आता लगेच मकरंद म्हणतो, 25 वर्षाचा अनुभव आहे माझा आणि 25 वर्ष मी काम करतो या कंपनीसोबत आणि 25 वर्ष अनुभव सोडून आताची तुझी बायको आली, ती काय सांगते ते आपण ऐकायचं आणि तिची टॅगलाईन ठरवायची, असं तुझं म्हणणं आहे का सारंग? बाबा म्हणतात, मकरंद सरांनी, हे बघा, तुमच्या कामावर आम्हाला काही शंकाही नाही. आजपर्यंत तुम्ही जे म्हटलंय तेच आपण करत आलेलो आहोत आताही, आणि इथून पुढेही आपण तुमच्या म्हणण्यानुसार करणार. पण आता सारंगचं काय म्हणणं एकदा ऐकायला काही हरकत नाही असं मला तरी वाटतंय. आता बाबांनी दोघांची मध्यस्थी केली असते आणि मकरंदी ऐकून घ्यायला तयार झालेला असतो. आता सारंगने टॅगलाईन सांगितलेली असते की मकरंदला अजिबातच आवडलेली नसते, तरी सारंग म्हणतो, मकरंदजी इग्नोर घेऊ नका व प्रोफेशनल विचार करा. जर कंपनीच्या हिताचं बघा, तुमचं इगो जरा वेळ लांब ठेवा आणि मी जे सांगतोय ती प्लीज तुम्ही एकदा विचार करा. आता सारंगला तिलोत्तमाने सांगण्याचा प्रयत्न करते की सारंग जरा शांत बस, सरांनी सुचवले आपण तेच करूया. पण सारंग म्हणतो, नाही, मी जे सांगतोय त्याच्यावरचे सगळ्यांनी आधी विचार करा. आता तिलोत्तमा सारंगला समजावून सांगत असते की 25 वर्षापासून ते आपल्यासोबत काम करतात. केव्हापासून आपल्या फायनान्स लागलाय तर त्यांनी मार्केटमधून तो लगेच आपल्याला उभा करून दिला आणि ऐन वेळेला त्यांची टॅगलाईन सुचवली, ती टॅगलाईन सोडून दुसरी कशी आपण करायची? सारंग प्लीज जरा तू सुद्धा प्रोफेशनली विचार करतो का? सारंग अगदी काही बोलत नाही, गप्प उभा राहिलेला असतो. तिलोत्तमा सारंगला समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण सारंग तिचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो. सारंग म्हणतो, आई मला माहिती आहे ना मकरंदची आपल्या कंपनीसाठी किती महत्त्वाची, तेच की ही लाईनसुद्धा माझ्या कंपनीसाठी आणि त्यांच्या प्रोडक्शनसाठी महत्त्वाची आहे. आता ही लाईन काय झालं तरी मी बदलणार नाही, जसे मकरंदची आपण बदलू शकत नाही कंपनीतून, तशी ही लाईनसुद्धा मी बदलणार नाही, हे तुला मी फुल अँड फायनल सांगतो. आता सारंग सुद्धा तिलोत्तमाला निर्णय सांगितलेला असतो. तिलोत्तमाला सारंगचा राग आलेला असतो आणि सावलीचाही. आता समोर मकरंद बसलेला असतो म्हणून तिलोत्तमा खूप शांतपणे बोलत असते. तिलोत्तमा म्हणते, सारंग प्लीज तुझी पर्सनल लाईफ इथे आणू नको रे, जसं पर्सनल लाईफमध्ये वागतो तसं इथं वागतो आणि हे मला अजिबात आवडत नाही. आई, हे बुरसटलेलं आणि जुनाट विचाराचं मला खोडून काढायचं नाही आणि मी जे म्हटले ते आणि तसंच करणार आहे. आता मकरंदला म्हणालेला असतो, मॅडम सॉरी, सारंगच्या थॉट लाईनवर जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर मी माझं फायनान्स मागे घेतो, तुम्हाला मी सपोर्ट करणार नाही, हे तुम्हाला तुमच्या तोंडावर सांगून चालू. प्लीज मॅम, आपला डील होऊ शकत नाही. सारंग म्हटलेलं असतं, तुम्हाला हात काढून घ्यायचा असेल तर तुम्ही काढून घ्या. तिलोत्तमा चिडते म्हणते, मकरंदजी प्लीज का तू शांत व्हा आणि जरा इथेच थांबा. सारंग, फायनल डिसिजन माझंच असणार आहे, तो काय म्हणतो ते मी ऐकणार नाही आणि मी जे ठरवणार तेच होणार आहे. कळतंय का सारंग तुला? कारण तिला तर मला मकरंद फायनान्स काढून घेतो हे स्पष्ट दिसत असतं, त्यामुळे ती सारंगलाच रागवते. सारंग जरा शांत बस. सारंग म्हणतो, आई मला एकच संधी दे ग, तुला मी संधी सिद्ध करून दाखवेल की सुंदर आहे ती सुंदर, नितांत सुंदर. या कल्पनेच्या पलीकडे सुद्धा काही कल्पना असतात, त्यानं तितक्या सुंदर किंवा त्यापेक्षाही सुंदर असतात, हे तुला मी 100% पटवून देईल. फक्त एकच संधी प्लीज आई मला दे. तिलोत्तमा म्हणते, म्हणजे आजपर्यंत माझे जे म्हणणं आहे ते खोडून काढण्याचा प्रयत्न करतो की नाही? तुझं म्हणणं माझं फक्त थोडंसं बदलण्याचा प्रयत्न करतो. आई तुझं म्हणणं ती योग्यच आहे किंवा चांगलंच आहे, आई थोडंसं काहीतरी बदल करूया.
असं माझं म्हणणं आहे. आता सारंगचं आणि तिलोत्माचं बोलणं चाललेलं असतं आणि मकरनला ते फारसं काही आवडत नाही. मकरन रागाने लगेच निघून गेलेला असतो. मकरन जेव्हा जातो बाहेर ते ऐश्वर्या म्हणते, सारंग तुला कळते का ऑलरेडी मार्केटमध्ये इतकी कॉम्पिटिशन वाढली आहे आणि त्यामध्ये तुझं काय चाललंय रे? जे रेग्युलर आहे तेच करू की वेगळं काही करण्याची गरज आहे का? आता सारंग याचं कोणाचं काही म्हणणं ऐकत नाही आणि रागाने बाहेर गेलेला असतो. ऐश्वर्या अशी काय तळपायाची मस्तकात गेलेली असते. मग मला नाही मूर्ख मुलगी दिसली ना, इतका राग येतो आणि तितकंच ती मुलगी दिसली की सारंगचा लगेच सूरज बदलून जातो. बोलण्याचं वागण्याचं सगळ्याच गोष्टीचा सूर बदलतो. ती आली आणि सारंग सगळंच काही वागणं बदललं. तुम्ही बघितलं ना मॉम, आता तिलोत्मालाही खूप राग आलेला असतो आणि ती ऐश्वर्याकडे बघायला लागलेली असते. इकडे आता भैरवी आलेली असते ताराला भेटायला आणि तारा पळतच येते. मॉम तू इथे काय करते? चल की आपण आतमध्ये बोलूया. तारा म्हणते मॉम चल ना ग, माझ्या घरात भैरवी नसते. आणि भैरवी म्हणते मी आणि तुझ्या घरात? तारा मूर्ख लोकांची तोंडही बघण्याची इच्छा नाही बरं का, नको येऊ माझ्या घरामध्ये. तू कशासाठी आली ते तर सांग मला. मग कशासाठी आली सांग की. उद्या कार्यक्रम ठेवला ती मी गाण्याचं, तू आणि सावली मला तिथे हवंय. सावलीला कसं आणायचं, कधी आणायचं तुझं तू ठरव. काय सांगायचं तू ठरवायचं. मला फक्त दोघी वेळेत तिथे हवेत, कळते का तुला? मी आणि ॲड्रेस पाठवते, दोघी वेळेतच आल्या पाहिजे, कळते का? तारा काही गडबड झाली नाही पाहिजे. मी एवढं सांगायला आली होती तुला भेटायला किंवा तुझ्या घरी यायला चहा पाणी घ्यायला नव्हती आली. तारा मी कामानिमित्त बोलायला आली, तेवढं काम झालं तर आता मी. तारा म्हणते मॉम सॉरी, मी आता माझं जगायचं ठरलं आणि भूतकाळ विसरून आता माझं जगायचं ठरवलं, त्यामुळे इथून पुढे मी गाणं गाणार नाही. भैरी तिचा हात पकडते आणि जोरात असं लोटून देते आणि म्हणते काय म्हटलीस तू? गाणं गाणार नाहीस ना? नाही गायचं ना, नको गाऊ. राहिलं अगं 50 लाख रुपये तयार आहेत ना तारा, कारण म्हणून एवढी कॉन्फिडन्सली बोलते, बरोबर आहे की नाही? तुला मी म्हटलं होतं गाणं गायचं नसेल तर 50 लाख रुपये तयार ठेवायची. ताराई म्हणते बस मॉम, बस खूप झालं तुझं आता, बस ग बस. किती मी जगूया हे धोक्याखाली किंवा दबकून आता मला कोणाची ओझाखाली जगायची नाही. गाणं व्यवस्थित होईल का? ती सावली व्यवस्थित येईल का? वेळेत पोचेल का? गाणं छानच होईल का? आपल्याला कोणीतरी बघेल का? किंवा जगण्यात येऊन काहीतरी पचका करेल का? किती ती भीती मला सासरी असते. आता मला कुठेही ओझं मनात घ्यायचं नाही आणि जगायचं नाही. मला माझं व्यवस्थित आणि छान जगू दे प्लीज. मला या सगळ्यातून आता बाहेर का नको, तुझ्या त्या रिंगणामध्ये सारखं मला गोल फिरून प्लीज मम्मा. आता तारांनी डायरेक्ट स्पष्ट बोलून टाकलेलं असतं भैरवीला. भैरवी म्हणते तारा तुझ्या डोक्यात काय कचरा भरलाय का? तू काय बोलते? तुला कळतंय का? बोल. त्यांनी काहीतरी विचार करून बोलत जा. बोलत सुटली की सुटली. काहीतरी विचार करत नाही का? इतकी वर्ष सावलीच्या घरच्यात मी फुकट पोहोचला का? मी तर सावलीला एवढं काय गुंतवणूक केली आहे की बेरकं वाटते का? प्रत्येक कार्यक्रम होण्याच्या आधी किती मोठी रिस्क मी घेते, आतापर्यंत घेत आले आणि इथून पुढे मी घेणार आहे. आणि इतकी सहज बोलून मोकळी झाली. तारा खरंच तुझ्या डोक्यामध्ये काहीच राहिलं नाही का? तारा म्हणते तुझं स्वप्न पूर्ण करता माझे स्वप्न आहेत का? माझे स्वप्न कुठे दिसत नाही मम्मा. मी फक्त तुझ्या स्वप्नावर चालते. माझे स्वतःचं काही स्वप्न, काहीतरी भावना आहे की नाही? तू फक्त कठपुतलीसारखी नाचवते आणि मी नाचत आली. आता मला तुझ्यावर तालावर नाचायचं नाहीये, त्यामुळे मला गाणं गायचं नाही. तारा तिच्या हट्टाला तेवढंच भेटलेली असते. आता फायनली तारा तिला नाही म्हणते आणि रागाने निघून गेलेली असते. तारा नाही म्हटली आणि म्हणून भैरवी तेवढ्यातच रागवलेली असते. सगळे आता एक तर डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि तिलोत्मा म्हणते सारंग थांब, तुझ्या ऑफिसमध्ये वागलं ते मला अजिबात आवडले नाही. सारंग खूप शांत असतो. सारंग म्हणतो आई मी चुकीचं काय वागलो? मला जे योग्य वाटलं तेच मी वागलो. मला नाही वाटत मी काही चुकीचं वागलं. सारंग म्हणतो आई सौंदर्य तुझ्या माझ्यात असतं, बघणाऱ्याला नजरेमध्ये असतं आणि ते आपण नजरेतून बघितलं तर छानच दिसणार ना. मनातून त्याचं वेगळं विचार केला तर कधी छान किंवा सुंदर दिसणार नाही असं मला वाटतं. आई सारंगी आता तिलोत्माला माझ्या प्रत्येक प्रश्नाला तितक्यानेच उत्तर देत असतो. सारंग माझी संकल्पना, आई तुझी संकल्पना पटत नाही. इतके वर्ष तुला माझी संकल्पना पटत होती आणि अचानक तुला पटत नाही. काय झालं तुझ्या संकल्पनेला किंवा माझ्या संकल्पनेला? असं काय की तुला पटत नाही? आई माझी संकल्पना बदलली. आता तिलोत्मा हसायला लागलेली असते सारंगवर. सारंग अजिबात घाबरत नाही. आता तिलोत्माच्या प्रत्येक प्रश्नाला तितकेच उत्तर देत असतो. कोणालाही बदलली रे तुझी संकल्पना, सावलीमुळे बदलली. आता मात्र तिलोत्मा गप्प बसलेली असते आणि तिला धक्का बसलेला असतो. आता तिलोत्मालाही भयंकर अशी चिड आणि राग आलेला असतो. ती म्हणते तू जर आता या प्रोडक्टमध्ये सक्सेस झाला तर रूपम कॉस्मेटिकचा CEO राहशील आणि जर तुझं अनसक्सेस झाला तर कंपनी तुझं कुठेच नाव दिसणार आहे. कळते का तुला? लगेच मी या CEOच्या पदावरून खाली घेणार. कळते का सारंग? आता तिलोत्मानं असा मोठा निर्णय घेऊन टाकलेला असतो. तो सगळ्यांच्या समोर तिलोत्माने जो निर्णय घेतलेला असतो तो सारंगला मान्य असतो. मी जर सक्सेस झालो नाही तर सगळे निर्णय मी स्वतःच्या हाताने तुझ्या ताब्यात देईन आणि सगळ्यात पदापासून मी बरखास्त
होईल. तुझं म्हणणे ना, तुझं म्हणणं मला कायमच पटेल आणि मी कामावरून स्वतःचं बाजूला होईल. त्यामुळे आई पण अशी वेळ येणार नाही याचीसुद्धा मला खात्री आहे. मी यशस्वी होणार आणि तुला दाखवणार, खूप काही सक्सेस मिळवूनच दाखवणार. सावलीकडे बघतो आणि कॉन्फिडन्सली सारंग बोललेलं असतो. तिलोत्तमा सावलीकडे रागाने बघते आणि सावलीला खाली बघून घेतलेलं असतं, कारण सगळी काही सावलीमुळे घडतं. त्यामुळे तिलोत्तमाला सावलीचा राग येत असतो. आता बघूया सारंग अजून काय निर्णय घेतो आणि तिलोत्तमाला किती राग येतो हे बघायला मिळणार पुढच्या भागात प्रेक्षकांनो. हा भाग इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.